नमस्कार, मी खुशाल जैन आणि आज मी आहे बोईसर चिल्लार या रोडवरती आणि महावितरण विभाग हा कशा प्रकारे सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे आज मी त्यांची कारस्थान तुम्हाला दाखवणार आहे। ज्या प्रकारे तुम्ही ते बघू शकता की हा जो एक चॅनल आहे, हा जो एक पोल आहे तो कशा प्रकारे आपला NH48 ला जोडणारा हा जो बोईसर चिल्लार रोड आहे, ह्या रोडवरती हे चॅनल आणि हे पोल्स अर्धे कापून त्याच अवस्थेत इथे सोडलेले आहेत। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे इथे टायरचे मार्क्स आहे आणि इथे दररोज अपघात होत असतात, गाडींचे टायर फुटत असतात आणि कितीतरी आर्थिक नुकसान त्यांना सोसावा लागतो। असेच माझ्यासोबत एक गाडीचे ड्रायव्हर सुद्धा आहे, आपण यांच्याशी बोलून घेऊयात की नेमकी त्यांना काय अडचण किंवा त्यासोबत काय हा प्रकरण झालेला आहे। काय प्रकरण होतं तुम्ही जरा सांगू शकाल का? इकडे अशा आहे की दोन गाडी जेव्हा पास होत आहे ना, तिकडे एक चॅनल आहे, त्याच्यामुळे ह्या चॅनलमुळे माझा टायर पूर्ण फाटलाय आणि माझ्या टायरची किंमत एक टायराची किंमत कमीत कमी 15,000 आहे। रेडियल टायर MSCBच्या ह्या कारस्थानामुळे सर्वसामान्य जनतेला किती तो त्रास सहन करावा लागतो। मोठे गाडींचे टायर फुटतात, पण त्याच प्रकारे जर एखादी छोटी गाडीचं जर इथे ऍक्सिडेंट झालं तर त्यांना किती जीवाघात होऊ शकते ह्याची कल्पना MSCBला कदाचित नसेल, म्हणून हे असे चॅनल जे ते चालू रस्त्याच्या कडेला असेच अर्ध अवस्थेत ठेवलेले आहेत। बोईसर चिल्लारला जोडणारा हा एक असा महत्वपूर्ण रस्ता आहे। माझ्या मागे बघू शकता थीम कॉलेज आणि डीमार्टच्या अगदी जवळ चालू रस्त्यावरती MSCB द्वारे सोडलेला हा एक अर्धवट कापून असा सोडलेला हा एक पोल आहे, ज्याचा सामान्य नागरिकांना किती त्रास होऊ शकतो आणि किती मोठे अपघात इथे होऊ शकतात। 4 व्हीलर्स आणि मोठ्या ट्रकांचे सतत टायर्स इथे फाटत असतात आणि त्याच्यामुळे कितीतरी अपघात इथे झालेले आहेत आणि अजून किती अपघातांची शक्यता आहे, पण MSCB प्रशासन अजूनपर्यंत झोपलेला आहे। त्या MSCBला सर्वसामान्य लोकांशी काहीच घेणं देणं नाहीये, म्हणून चालू असलेल्या रोडवरती कशा प्रकारे पोल हे अर्धवट कट म्हणजे सोडलेले आहेत तुम्ही बघू शकता। बोईसर चिल्लार रोडच्या वारंगडे या गावात मी आज उपस्थित आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की हा MSCBचा एक चालू असा पोल आहे आणि ह्या पोलचं कशा प्रकारे खच्चीकरण झालेलं आहे आणि MSCB हे खूप गाढ झोपेत झोपलेलं आहे, कारण की MSCBला सामान्य जनतेच्या जीवाशी काहीच घेणं देणं नाहीये। कशा प्रकारे ते सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहेत। माझ्यासोबत इथे काही स्थानिक आहेत, त्यांच्यावर काय म्हणणं आहे आपण बघूयात। ह्या पोलचा तुम्हाला कशा प्रकारे धोका निर्माण झालेला आहे? धोका म्हणजे इकडे पोरं फिरतात, गाडीवाले फिरतात आणि जेणेकरून जी हवा येते ना, हवेमुळे सर्व फांद्या पण पेटतात या झाडाची। म्हणजे एकंदरीत ह्या पोलमुळे जीवितहानी होऊ शकते, करंट पण येते या झाडांना, इकडे करंट सुद्धा येतं। पण MSCBचा कधी तुम्ही काय ह्याच्यावरती ऍक्शन बघितलेलं आहे का? नाही, काय म्हणायचं तुला याच्यावरती? हे मोठी करणं ते छोटे समजतात। म्हणजे MSCBने पूर्णपणे ह्या प्रॉब्लेम्सना कशा प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे आपण हे बघू शकतात। रस्त्यावरती कापून ठेवलेले खंबे असो अथवा हा खंबा साबूत अशा परिस्थितीत आहेत, परंतु त्याचं खच्चीकरण झालेलं आहे आणि हा खंबा कधीही इथे राहत्या लोकांवरती पडू शकतो आणि ह्याचे कितीतरी धोके निर्माण होऊ शकतात। हा एक चालू रोड तुम्ही माझ्या मागे बघू शकता, कधीही हा खंबा गाडींवरती सुद्धा पडू शकतो आणि किती तो जीवाचा धोका इथे निर्माण होऊ शकतो। पण MSCBला जाग अजून अद्याप आलेली नाहीये आणि माझी एवढीच विनंती आहे की MSCBने सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणं बंद करावं। धन्यवाद। खुशाल जैन, माझं गाव माझं शहर।